धर्माच्या नावानं धर्म संपवला जातो आणि देवाच्या नावानं देव संकटात येतो. जे संत तुकाराम महाराज म्हणत होते की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, ती वनचरे आणि ती वृक्षवल्ली इथं संपून टाकण्याचं काम संत तुकाराम महाराजांना जवळ करून त्यांचा देखावा करून ही अशी ढोंगी माणसं करत आहेत. बरं, हा प्रश्न इथं संपत नाही. थोडं भंडारा डोंगरावरून आपण मुंबईकडे जाऊ. मुंबईमधील कांदळवन असेल, मुंबईमधील गारगेई धरण असेल, तर या परिसरामधला असं चित्र आजच्या या जगामध्ये चालू आहे. कारण जो सत्यवादी आहे त्याला धर्म शिकवण्याची, त्याला धर्म सांगण्याची, धर्माचं अवडंबर करण्याची गरज नसते. परंतु आज अशी परिस्थिती आहे की अधर्मी लोक धर्माचं सोंग करतात आणि असत्यवादी माणसं सत्य बोलण्याचं नाटक करतात. अशी परिस्थिती आज आलेली आहे. मित्रांनो, सध्या संत तुकाराम महाराज हे अशाच धर्मसंकटामध्ये सापडलेले आहेत. जी लोक संत परंपरा, वारकरी संप्रदाय जोपासण्याचं सोंग करतायत, अवडंबर करतायत, अशीच माणसं या परंपरेला संपविण्यासाठी आज आपल्या अवतीभोवती दिसतात. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि ह्या अधिवेशनाच्या निमित्तानं भंडारा डोंगरावरती एक साधू महात्मे मागच्या काही दिवसापासून, काही महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. आता हे आंदोलन कशासाठी आहे पहा. एकीकडे भंडारा डोंगरावरती संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचं, भव्य मंदिराचं बांधकाम चालू आहे. कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी खर्च केले जात आहेत. आणि दुसरीकडं त्याच संत तुकाराम महाराजांची तपोभूमी, त्याच संत तुकाराम महाराजांनी ज्या ज्या परिसरामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं तो परिसर म्हणजे भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर शासनानं संपुष्टात आणण्यासाठी, तो संपविण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. म्हणजे संत तुकाराम महाराजाचं मंदिर बांधायचं, त्यांचा देव करायचा आणि त्या माध्यमातून उत्पन्नाचं साधन मिळवायचं, ही त्या मागची पार्श्वभूमी. बरं, दुसरी गोष्ट, जे मंदिर बांधायचं त्यामध्ये गुत्तेदार पोचले जाणार आणि दुसरीकडे ज्या संत तुकाराम महाराजाच्या वास्तव्यानं पावन भूमी झालेली आहे ती भूमी संपून टाकून त्यांच्या पाऊल खुणा संपून टाकण्याचं काम सध्या सरकारच्या वतीनं करण्यात आलं. कारण त्या आंदोलक महाराजांचं म्हणणं असं आहे की भंडारा डोंगराचा 250 हेक्टर आणि भामचंद्र डोंगराचा 250 हेक्टर असा 500 हेक्टरचा डोंगर, तो परिसर MIDC तोडत आहे आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये गुत्तेदारांना आणि अशा व्यावसायिक लॉबींना शासनानं परवानगी दिलेली आहे आणि ती नष्ट करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. आता हा झाला पर्यावरणाचा ऱ्हास. जे संत तुकाराम महाराज म्हणत होते की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, ती वनचरे आणि ती वृक्षवल्ली इथं संपून टाकण्याचं काम संत तुकाराम महाराजांना जवळ करून त्यांचा देखावा करून ही अशी ढोंगी माणसं करत आहेत. बरं, हा प्रश्न इथं संपत नाही. थोडं भंडारा डोंगरावरून आपण मुंबईकडे जाऊ. मुंबईमधील कांदळवन असेल, मुंबईमधील गारगेई धरण असेल, तर या परिसरामधला 4.5 लाख झाडं तोडून मुंबईला पाणी आणायचे. आता आदित्य ठाकरे म्हणतात ज्या गारगेई धरणातून मुंबईला पाणी येणार आहे ते अत्यंत तुटपुंज आहे, त्याच्यावरती मुंबईची तहान भागू शकत नाही. मग त्या पाण्याच्या आडून, त्या धरणाच्या नावाखाली एवढी वृक्षतोड करायची आणि तो रिकामा झालेला परिसर पुन्हा एखाद्या व्यावसायिकाच्या हाती, शासकाच्या हाती देऊन टाकायचा, हे कपट कारस्थान सध्या सुरू आहे. आपण ज्यांना सत्तेत बसवतो, निवडून देतो, त्यांच्याकडून आपले प्रश्न सुटणं अपेक्षित असतं. परंतु ते प्रश्न सुटत नाहीत. ते प्रश्न अधिक गुंतागुंतीचे करून तुमचं सर्वस्व नष्ट करण्यासाठी आजकालचं राजकारण केलं जात आहे. प्रश्न इथंही संपत नाही. आदित्य ठाकरे असे म्हणाले की ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूरच्या परिसरामधील जंगल परिसरामध्ये सध्या
खनिकर्मासाठी, मायनिंगसाठी शेकडो परवाने देण्यात आल्याचं त्यांनी काल सभागृहामध्ये सांगितलं. आता ज्या ठिकाणी जंगल आहे, ज्या ठिकाणी वन्यजीवांचा अधिवास आहे, ज्यांच्यासाठी जे वनक्षेत्र संरक्षित आहे, त्याच वनक्षेत्राला संपवून तिथं खाणी काढून हे पर्यावरण संरक्षण होणार आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला फक्त संपत्ती दिसते, तुम्हाला फक्त पैसा दिसतोय. पैशापुढे ना मानवजात दिसते, ना या ठिकाणची विविधता दिसते, ना या ठिकाणचं पर्यावरण दिसत आहे. अशी एकंदर परिस्थिती सुरू आहे मित्रांनो. आणि म्हणून जे महाराज आहेत, जे भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर वाचवण्यासाठी सध्या आंदोलन करीत आहेत, त्यांना पाठिंबा देणं ही वारकरी संप्रदायाचं, वारकरी परंपरेचं आणि जे स्वतःला संत परंपरेच्या मांदी आळीतील स्वतःला संत समजतात, अशांनी हे यामध्ये सहभाग घेणं अत्यंत आवश्यक आहे. नसता ढोंग आणि सोंग हे सध्या दाखवून उपयोग नाही. ते दाखवून तुम्हाला पैसे मिळतील पण समाधान मिळणार नाही. ते दाखवून तुम्हाला प्रसिद्धी मिळेल परंतु त्या संप्रदायाचे पाईक असल्याचे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार नाही. म्हणूनच सत्तेतल्या खळांची व्यंकटी सांडू असंच म्हणावं लागेल. धन्यवाद.